नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। स्मशानभूमीतील विहिरीमधून येत आहेत मयतांचे रडण्याचे आवाज। अंधश्रद्धा की अफवा, व्हायरल असत्य। सोशल मीडिया हे असे माध्यम आहे की यामुळे अनेकांना न्याय देखील मिळतो, पण याचा सोशल मीडियाची दुसरी बाजू आपण पाहिली तर या ठिकाणी चुकीच्या गोष्टी जास्त प्रमाणात प्रसारित होतात आणि लोकांच्या मानसिकतेवर परिणाम तर होतोच, शिवाय अंधश्रद्धा देखील पसरली जाते। अशातच उंब्रे तालुका राहुरी व तालुक्यात सध्याचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। मुद्दा आहे की मध्यंतरीच्या काळात राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य यांची हत्या झाली व त्यांचा मृतदेह हा उंब्रे येथील स्मशानभूमीतील जुन्या विहिरीत टाकण्यात आला। त्यानंतर संबंधित आरोपींना अटक देखील झाली, पण काही काळानंतर अफवेचा बाजार उठला। त्या विहिरीमधून मयतांचे रडण्याचे आवाज येतात, ते ओरडतात। अशातच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली की त्या विहिरीमधून मयतांचे रडण्याचे आवाज येत आहेत आणि तो व्हिडिओ उंब्रे व राहुरी तालुक्यात प्रचंड व्हायरल झाला। लोकराज्य न्यूजचे प्रतिनिधी प्रवीण गायकवाड यांनी या गोष्टीची स्वतः घटना ठिकाणी जाऊन शहानिशा केली, पण कोणताही प्रकार तिथे आढळला नाही, म्हणजे ती एक अफवा आहे हे स्पष्ट झाले। उंब्रे येथील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर तो खोटा व्हिडिओ क्लिप फिरतोय। कुणी म्हणतंय ते स्मशानभूमीतील विहिरीमधला आवाज, तर कुणी म्हणतंय त्यांची हत्या झाली, त्यांच्या राहत्या घरातील आवाज आहे। आज माणूस चंद्रावर पोहोचला आहे, तरी देखील अशा गोष्टी घडत असतील तर शोकनीय आहे। विशेष म्हणजे शिक्षित लोक या गोष्टीला पाठपुरावा करत असतील तर हे निंदनीय आहे। तो व्हिडिओ आणि ऑडिओ पूर्णपणे एडिट केलेला आहे हे निदर्शनास येत आहे। तरी संबंधित ज्याने तो ऑडिओ बनवला व समाजात प्रसारित केला, तसेच अंधश्रद्धा प्रसारित केली व भीतीचे वातावरण तयार केले, त्याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे। तर राहुरी पोलीस तसेच सायबर गुन्हे अन्वेषण विभागाबद्दल किती दखल घेते हे महत्त्वाचे आहे। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।